कथे काळी आपण असावे जवळी सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम धन्ये तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ कृष्णाय वासुदेवाय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः विठ्ठल विठ्ठल हे चिदान देगा देवा हे चिदान देगा देवा तुझा विसरण भाव गुण गायेन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो आदेश. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग म्हणून दाखवलेला अभंग घेतलेला अभंग योगाना युग लाडके भक्त असणारे पंढरपूर निवासी नामदेवराय यांचा पुढचा अवतार देहू निवासी श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग मागणी प्रकरणातील आज कीर्तन रूपी सेवेसाठी निवडला आहे. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकोबाराय देहू निवासी आहेत आणि वारकरी संप्रदायाचे कडसे. अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार देणं ते असं, आपण सर्वजण आपल्या या पवित्र पावन श्री क्षेत्र ज्ञानक्षेत्र धर्मक्षेत्र साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली धर्मक्षेत्र नगरी पांढरा मातेच्या तीरावर वसलेली धर्मक्षेत्र नगरी श्रद्धेय प्राप्त स्मरणीय श्री गुरुमाऊली गौतमगिरी बाबा यांच्याही समाधीनं श्री क्षेत्र वसलेलं आपलं वार आणि या वार नगरामध्ये या गल्लीमध्ये या चौकामध्ये काय कारणास्तव एकत्रित जमला हा जवळजवळ सर्वांना नात आहे. जय श्री गौतमगिरी बाबा समाधी सोहळा व धर्मनाथ बीज उत्सव प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली. गावातील सर्व भाविकांच्या अनमोल सहकार्यानं भाविकांच्या अनमोलही सहकार्यानं वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय गुरुमाऊली कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या आशीर्वादानं श्रद्धेय गुरुमाऊली श्री गौतमगिरी बाबा यांच्या कृपा आशीर्वादानं व साधू संतांच्याही आशीर्वादानं तसेच श्रीराम उपासक हरिभक्त पारायण भिकन महाराज यांच्या प्रेरणेनं व समस्त ग्रामस्थ मंडळींच्या अनमोल सहकार्यानं वार कुंडाने या नगरामध्ये हा संपन्न होत असतो धर्मनाथ बीज उत्सव गौतमगिरी बाबा समाधी सोहळा. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहानं सुरुवात झाली. म्हणता म्हणता ही यंदाचं 9वं वर्ष आणि 9व्या वर्षी मज पामराकडे हरिजागरणाचं पुष्प दिलं. गौतमगिरी बाबांच्या चरणी हे कीर्तन पुष्प गुंफण्यासाठी सर्वांनी आग्रह केला हे माझं परम भाग्य समजतो. विठ्ठल आजची कीर्तनाची सेवा कैलासवासी सुनंदा राजाराम वाडिले यांच्या स्मरणार्थ आहे. सकाळचे संत पंगत भोजन घेणारे दीपाली राजाराम वाडिले व संध्याकाळीचं संत भोजन पंगत श्री शरद गुलाब पाटील यांच्याकडे होती. एकदा जोराने टाळ्या वाजवा. या ठिकाणी उपस्थित सर्व मृदुंग सम्राट मृदुंगमणी निंबा महाराज मालपूरकर असतील, ऑर्गन वादक संदीप महाराज मालपूरकर असतील, गायन सम्राट गायन कोकिळा आमचे काका श्री भोजराज काका असतील, गायन सम्राट गायन कोकिळा कल्पेश महाराज धारशिरीकर असतील, आकोपेळ वादक अतुल महाराज नाशिककर असतील, सहाय्यक शिवराणा मंडप डेकोरेशन वार, जय गौतमगिरी बाबा मंडप डेकोरेशन वार, न्यू गणेश मंडप डेकोरेशन धुळे, ध्वनी मुद्रण गुरुमाऊली साऊंड सर्व्हिस डोंगराडे जितू भाऊ त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि या अनमोल सहकार्य श्री गुरुदत्त भजनी मंडळ, विठ्ठल भजनी मंडळ, विश्वकर्मा भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ परिवार, वारकरी सेवा मंडळ धुळे, सांजोरी, गोंदूर, मैंदळे, मोराणे, खेडे, उडाणे, चौगाव, निमडाळे, नकाने, दह्याने, बहाणे, कुट्रेपाडा, वाडी, भोकर, धुळे जिल्ह्यातील सर्व परिसर
त्याच प्रकारे विनेकरी बाबा संतोष महाराज वाडी भोकरकर विनेकरी बाबांकडे पाहूनच खरं संतोष वाटतं. नाहीतर बाकीच्या गावांनी विनेकरी भेटतात खाली जिन्नी पॅन वटे टी शर्ट. तो विनेकरी नाही, तो भावकरी नाही, तो फक्त दाव खकोरी असतो. पण खरा विनेकरी म्हणजे विनेकरी. विठ्ठल विठ्ठल. आणि आपल्या मंदिरामध्ये मंदिराचं बांधकाम झालं आणि पूर्ण नवनाथ मूर्ती देणगी दाता स्वर्गवासी धर्मवीर गौरवभाऊ जगताप पुढे मायबाप हो. तसेच आपले बालाजी पंचई ग्रामजोशी दादा यांचे सहकारी आहेत, तेही उपस्थित आहेत. एकदा हा कार्यक्रम जे कार्यकर्ता घडून आणतायत परिश्रम करून, एकदा त्या कार्यकर्ता मंडळींसाठी जोराने टाळी वाजवा. आणि ज्यांच्या मुखार बिंदूतून आपण सर्वजण नवनाथ कथा श्रवण केली ते श्रद्धे नाथ भक्त हरेश्वरजी गिरी महाराज परिक्रमा वारी श्री दत्त कावडपाई परिक्रमा, हो त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. कदाचित तुमच्या ध्यानात नसेल, मनात नसेल, पण मी एक शब्द बोलून गेलो होतो 4 वर्षापूर्वी, म्हणजे कोरोनाचा काळ झाला ना त्याच्यानंतरच्या काल्याच्या कीर्तनाला बोललो होतो. काय बोललो होतो मला वाटतं ते 7वं किंवा 5वं वर्ष असेल. मी बोलून गेलो होतो, कदाचित शूटिंग मध्ये तो शब्द असेल बर का, की तुम्ही नवनाथ मंदिर बांधा. ऐका बर का, काय म्हणलो होतो मी, तुम्ही नवनाथ मंदिरचा जीर्णोद्धार करा, नवनाथ मंदिर बांधा, गौतमगिरी बाबांचं मंदिर बांधा. कीर्तन झाल्यानंतर सर्वजण बसले, म्हणले महाराज एवढं कार्य होईल का. त्यावेळेस मी शब्द दिला होता, एवढं कार्य होईल का असं नका म्हणू, आपण करू का, कळलं का, आपण करू का. सर्वांनी होकार दिला. आणि त्यावेळेस मी काल्याच्या दिवशी, रात्रीचं हे झालं, काल्याच्या दिवशी कीर्तनात सांगितलं होतं की म्हटलं जर नवनाथ बाबांचं गौतमगिरी बाबांचं तुम्ही पुन्हा मूर्ती स्वरूपात स्थापन केली, नवनाथ मूर्ती, नवनाथ बाबांचं मंदिर गौतमगिरी बाबांचं बांधलं तर नाथ काय नवनाथ. ऐका बर का, तर नवीन जीन आणि साक्षात नवनाथ गौतमगिरी बाबांना भेटायला येतील. आता ऐका बर का, वर्ष आहे 9, मंदिर आहे 9 बर का, आणि कावड कोण घेऊन आले, नवनाथ बाबा. मग आले का नाही, हे माझं नाही, हे माऊलींचं शब्द. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसनेची. न सांगता मायबाप सर्वजण म्हणत होते की यावर्षी काहीतरी आपण नाथपंथीवाल्यांच्या मुखातून ग्रंथ पारायण करून घेऊ. पण ही गौतमगिरी बाबांचीच कृपा ही पायवारी यावी, परिक्रमा वारी यावी आणि महाराजजी भेटावे आणि 7 दिवस नवनाथ ग्रंथ कथा पारायण सोहळा या ठिकाणी करावा. साक्षात जे दत्त भेटीला जात आहेत, दत्तच तुमच्या गावात आले गौतमगिरी बाबांना भेटायला आणि तुम्हाला भेटायला. हे का आले, ही तुमची श्रद्धा, तुमची भक्ती, तुमचा भाव. नाहीतर सहसा जवळ सुद्धा घर भेटायला येत नाही. विठ्ठल विठ्ठल. एक तुकडोजी बाबांचं गीत आहे बर का, जर भावनी राहिल्यानंतर काहीच भेटत. ते तुकडोजी बाबांचं गीत आहे, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवाशान पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव, सोन्या चांदीचा देव 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 देव,
अशी नवीन रास फुकट नाही म्हणून इथला आणा तर आता एवढीच गेली आणता मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनात जर भाव राहिला नाही तर देव भेटत नाही. माय बापू विचार करा पहिल्या वर्षाचा सप्त्याचा आणि विचार करा आजच्या सप्त्याचा. ध्यानात तरी होता का? पहिल्या वरीतली एक पिळणवडी सुद्धा काल भेटली आणि आती इथं जेवढाही समाज बसलेला सर्वांनी पेढे खाल्लेले का? त्याच्यावर भाव आहे, भक्ती आहे म्हणून एवढं सर्व घडतंय. तुम्ही आपण काहीच करत नाही माय बापू. आपली एक नुसतं निमित्त आहे. हो नुसतं निमित्त आहे. पण एक सांगू का, ज्याचा भाव आहे आणि ज्या भावनेनं गौतमगिरी बाबाला नमस्कार केलेला आहे, गौतमगिरी बाबाने त्याची जोडी तशीच भरलेली आहे. सर्वांची जोडी भरलेली आहे. विचार करायचंय, फक्त भाव तसा पाहिजे. पण एक सांगू का, व्यासपीठावरून बोलतोय, नारदाच्या गादीवरून बोलतोय. फेटा बांधला नारदाच्या गादीवर खोटं बोलता येत नाही आणि जो बोलतो तो भामटा असतो. हे फार पवित्र असतं महाराज. एक 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 शब्द महत्वाचा असतो. एक 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 शब्द माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायांचा असतो. एक 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 शब्द संतांचा वाङ्मयाचा असतो. एक सांगतो तुम्हाला, तुमचा भाव तुम्हाला माहित आहे, पण माझा भाव मी सांगतो महाराज. ज्या दिवसापासून मी गौतमगिरी बाबाकडे लक्षगिरी बाबांच्या चरणी नतमस्तक झालो तर आजपर्यंत दिनेश बुवा मांगा हटलाच नाही. दिनेश बुवा पुढेच जातोय आणि क्वालिटी येते फक्त गौतमगिरी बाबांच्या आशीर्वाद. मला तरी भाव आहे माय बाबा, मला तरी प्रसन्नता आहे, मला तरी अनुभव आहे. नाही तर बरेच लोक येतात पण भाव राहत, भाव बुडाला काय करू. भावनेनं लोक मंदिरात जातात असं नाही बरं का, भावनेनं जायचं. ज्ञानोबराय म्हणतात, देवाची द्वारी हुबा क्षणभर द्या फक्त देवाला. अरे मंदिरात नाही जाता येत असेल, तिकडून जात असेल, बाहेरून नमस्कार करा तरी देव न श्रद्धानं तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. जसं शिवपुराण कथेमध्ये किंवा तुम्ही प्रदीप मिश्रांचं ऐकलं, एक लोटा जल सब समस्यो का. खरं सांगा बहिणीसून महादेव तरी कोल्हा राहती जा का तुम्ही? जात नाही का मंदिरावर? एक लोटा जल सब समस्यो का हल. मान्य आहे. मग खरं सांगा, जेव्हापासून मालेगावला कथा झाली आपल्या खानदेशामध्ये तर आतापर्यंत महादेव कोल्हा राहणार नाही. बऱ्याच बिचाऱ्या रात्री झोप सुद्धा देत नाही. रात नाही 1 वाजता महादेव टनान महादेव जागे आणि ओम नमः शिवाय. मी एक म्हणतो, रोजचं पाणी टाकतायत जाऊ नका असं माझं म्हणणं नाही. भावनेने टाकतायत की नाही, तरी सुद्धा तुम्हाला शिवानं दर्शन का दिलं नाही? मनात भाव नाही. कसा भाव नाही? तुम्ही महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावर पाणी टाकायला जातायत पण घरना सासू सासराला चहा पाजी राहणार नाही. समजलं का? जी बाई सासू सासराले खावाडत नाही, जी बाई नवराला चांगलं बोलत नाही, जी बाई मांगलदार वाटी कापूस इकस दाया इकस चोरी अशी बाई महादेव अंगे का बोर लाई देना आणि तो पाईपलाईन डोकावर काठी देना महादेवना तरी महादेव सांग घर जाय अक्का शांतता लागू म्हणाव ना कितला पोटे मुळात मला काहीच फरक पडत नाही. मी गाया खाणाराच बुवा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मला मुद्दा हा मांडायचा आहे, जर तुमचा भावच नसेल तर महादेवाच्या मंदिरात जाऊ नका. पण एक सांगू, ज्यांनी या वर्षी मायबाप श्रद्धेनं भावनेनं भक्तीनं गौतमगिरी बाबांना नमस्कार केला, गौतमगिरी बाबांजवळ राहणं सांगितलं, माझ्या गौतमगिरी बाबांना ती जोडी भरवूनच दिली. हो, म्हणून हे 9वं वर्ष आहे. नवीनच दिसतंय तुम्हाला, सर्व नवीनच आहे. एक गीत आहे ना, किती सांगू मी सांगू कोणाला, हो किती बोलू मी बोलू कोणाला, गौतमगिरीला आनंद, गौतमगिरीला आनंद. माझ्या गौतमगिरी बाबाला आनंद आहे. तुम्ही येतायत
मंडपात बसतायत ना, म्हणून 7 दिवसापर्यंत तुम्ही कथा ऐकली आहे, 7 दिवसापासून तुम्ही कीर्तन ऐकलंय, 7 दिवसापासून तुम्ही हरिपाठ केलेला आहे, 7 दिवसापासून तुम्ही काकडा केलेला आहे, आणि 7व्या दिवशी आज तुम्ही पूर्णाच्या पोळ्या टाकणार आहेत. म्हणून गौतमगिरी बाबाकडे मागायचं तुमचा मागण्याचा अधिकार आहे. म्हणून 7व्या दिवशी मागणी प्रकरणातील जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग निवडलाय. या अभंगाद्वारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय मागतात. तसं पाहायला गेलं तर संत मागत नाही, आणि माणसं मागितल्याशिवाय राहतच नाही बाबा. माणसं मंदिरात गेली काय, दुकानात गेली काय, सारखीच वागत असतात. दान पेटीमध्ये 10-5 रुपये टाकले तर काही ना काही मागत असतात. 20 रुपयांना नारळ लिहितील, आणि गौतमगिरी बाबा मंदिर मध्ये 200 मागण्या मागतील. गौतमगिरी बाबा नाराय पोळायनो मन पोऱ्याला लगीन होऊ दे, याई मन सारखा तरीवाला भेटू दे, म्हणे पाणी टाके टाके कापूस भरेलचे कोंब निघ जायले चांगला भाव मालेच भेटू दे. बरं गौतमगिरी बाबाला तो नारळ फोडत नाही अशी गोष्ट नाही. ते नारळ फुटलं तर सर्व देता का गौतमगिरी बाबाले? एवढा तेवढा तुकडा इकडे तिकडे पडला असेल तो गौतमगिरी बाबाले, आणि पट नारळ. बरं आणखी सांगतो, ते नारळ जर खवट निघाला तर झोपी घ्या. ते नारळ जर खवट निघाला तर आपण काय म्हणतो? देवाले खवट नारळ देवले, तुम्ही चाटी द्या खाता बरं, तुमले पसनं तर देवले देव. आपलं तसंच आहे, नावडे म्हणा म्हणले देव म्हणा उले. जी वस्तू कुठं चालत नाही ते देवधर्मात असते भाऊ. मनाकडे 3000 रुपये जमावून घ्या, 500 नोट असणार, अर्धी नोट 500 नाही, अर्धी नोट 20 नाही, कुठे चालत बी नाही, कोण लेत बी नाही. कृपया महिला एक विनंती, पुढे सर मागे जागा नाही, सरका पुढे सरका, थोडं पुढे सरका, थोडं सरका. हो माय मावल्या सोन पुढे सरका, सरका सरक माय. ओ आजी, ओ बहीण, विठाला विठाला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव गौतमगिरी बाबा की. ऐका, तसं असतं, पण संत कधी मागत नाही. आणि मागण्याचा विषय आला तर आपल्यासाठी मागतात संत. कोणासाठी? आपल्यासाठी. तुम्ही म्हणतात महाराज काही चाटा मारतात का? संत आपल्यासाठीच मागत असतात. प्रमाणे जगाच्या कल्याणा संतांच्या विभोगे, विभूती. जग कल्याणासाठी महाराज संत अवतीर्ण होतात. मला सांगा, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहिली, म्हणजे ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबाकडून लिहून घेतली. शेके 1212 उत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. मेलेल्या माणसाला जिवंत करून सच्चिदानंद बाबांना उठवून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी लिहून घेतली. मला सांगा, ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी लिहिली सच्चिदानंद बाबाकडून, मग मला सांगा कोणासाठी लिहिली? तुम्हाला समजना का मी काय सांगणार होतं? म्हणजे मराठीत बोलतो ते कळत नाही का तुम्हाला? समज में आवसे ना, सो कैसे तो कथा में. मला सांगा, ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी कोणासाठी लिहिली? आपल्यासाठी. कोणी लिहिली? मेलेल्या माणसाला जिवंत करून. पण जिवंत माणूस वाची राहिला नाही, म्हणून वाचाल तर. बरं, ज्ञानेश्वरी बाजूला ठेवा. हरिपाठ ग्रंथ कोणासाठी? आपल्यासाठी. बराबर. बरं, तुकोबरायांनी गाथा कोणासाठी लिहिला? आपल्यासाठी. संतांचं वाङ्मय आपल्यासाठी. संतांचं मंदिर, संतांची समाधी, आपलं घर
स्वतःसाठी उखल्ला बकल्ला कोमल्ला छपटला कुतल्ला म्हणा. शेरीना एवढा दगड उडून डोका फोडाफोडी. शेरीना दगड दार शेरीना नाही बरं पोऱ्यार म्हणा बर का. एवढा दगड असतो महाराज शेरीचा तरी उपटा उपटी. हा दोन्ही जण दुडान कोर्टामा पोलीस स्टेशन मा आणि दगड तट्यात पड्या. भांडण कोणाशी करायचं. रावणानं भांडण केलं कोणाशी. रामाशी उद्धार होण्यासाठी. अहो जगद्गुरु तुकोबरायांची धर्मपत्नी जिजामाता सुद्धा भांडणाला आली. कुठं आली मी विठूची भांडायला. आली मी विठूची भांडायला. आली मी विठूची भांडायला. आली मी विठूची भांडायला. जिजामाता सुद्धा भांडले. सखूबाई भांडले हो. अरे अरे विट्यामुळे मायेच्या कारट्या टिंब टिंब रणकी झाली. बोलू नका आपण आपली माय तिचा बोलण्याचा अधिकार. आणि आपण कोणाचा लढाई घेतो नंगा त्याला कोण बिडी सुद्धा पाजत नाही. आणि त्याला मारी बेटा मी मारी बटणू आता येतं म्हणा पा. भांडणी तसं करायचं. चला इकडे लक्ष द्या माय बापू. मग संतांचं वाङ्मय आपल्यासाठी. मग संत कधी मागत नाही. पण या ठिकाणी जगद्गुरु तुकोबराय मागतायत. पण ऐका का मागतायत. देवानं विनंती केली. देवानं विनंती केली. सर्वांना कथाभाग माहिती आहे आपल्याकडे तेवढा वेळ नाही. जगद्गुरु तुकोबराय आषाढी कार्तिकी पंढरीची वारी नेहमी वारीला जायचं. देवाचं दर्शन घ्यायचं. देवाची खाली मान होती. रुक्मिणी आईसाहेबांनी सांगितलं तुमची खाली मान आहे हे मला पटत नाही. तुम्ही तुकोबरायांना काहीतरी द्या. त्यावेळेस भगवान परमात्म्याने सांगितलं म्हणले ट्राय करतो. तुकोबराय ज्यावेळेस दर्शनाला आले आणि देवाने विचारलं तुकोबा काहीतरी घ्या हो. बऱ्याच दिवसापासून वारी करतायत काहीतरी घ्या. तुकोबराय सांगतायत देवा मी मला काहीच नको. का दिली इंद्रिये हात पाय कान. डोळा मुख बोलाया वचन. मंडळींसाठी टाळी वाजवा. एक सांगू का कार्यकर्ता मंडळी मी वैयक्तिक कोणाचं नाव घेत नाही. जर वैयक्तिक नाव लिहिलं ना बाकी ना दुश्मन काय म्हणतात चिकना चिकनाच ना नाव लिहिलं. मग तू का बघ खरबड्यावर आमले चहा पाजणार. मग तू तर जय हरी बी करत नाही. हो इकडे लक्ष द्या. कार्यकर्ता मंडळींना सांगतो एक शब्दात पैसा गेला पण नांद केला. असे मंडळी सहसा भेटत नाही. भेटताच मग बाकी ना ठिकाणी आमले सापटिंगा जायल डिवो उडी डिंगा सटकी. आम्ही काय म्हणू त्याचे सुधरत नाही. त्या काय म्हणतात आमले उमजत नाही. जसं आता किती आनंद आहे निव महाराज बरं का काकाश्री किती आनंद आहे. असे मंडळी भेटले तर नाही तर सहसा असे भेटत नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो गावाचं नाव नाही सांग कोणा याई बहिणी जे कोण काय निम्मे गाव मा येईल आज जेव्हा येईल. ही खरी आपली वाराची दीपावली आहे. हो ही खरं दीपावली आहे. त्या गावाला कीर्तनाला गेलो ना असे प्रमाण एकदम आलं. त्यांना काहीच समजायचं नाही उमजायचं नाही. अचानक कीर्तनात प्रमाण आलं कृपाळू सज्जन. मी म्हणायचो कृपाळू सज्जन आणि त्या मागे तू म्हणे तू पाडू कीर्तन. त्यातले म्हणतात नेमन बोला बाग आल्या म्हणे आटे काय कापूस याचा नाही का किलो गणती. इथं पाहिजे एका जातीचे. जिथं एका जातीचे ना माय बापू इथं आनंद आहे. तुम्ही 18 पगड समाजाचं गाव आहे. ऐका 18 पगड समाजाचं गाव आहे वार. पण गौतमगिरी बाबांचा एक समाज आहे म्हणून एवढा आनंद आहे. माझ्या गौतमगिरी बाबांची इथं भेद नाही माय बापू. या रे लहान
सर्वांनी या खटनट यावे सुजोन जावे खटनट यावे सुजोन जावे खटनट यावे सुजोन जावे खटनट यावे सुजोन जावे रमण बिटी भावे तो भावेना रमण बिटी भावे तो भावेना ताडी वाजवावी गुडी उभरावे ताडी वाजवावी विनेकरी बाबांना डबल जेवण द्यायचं. गाडी वाजवा त्यांच्यासाठी, बाकीना नाचतात नाही. कीर्तन मा दिंडी मा सांगून नाचिल्या कोणाकडे गादप आणि घरी मग कोणाका लगीन राहिला तरी बँड चालू होऊ द्या. बंगार गाण्यावर नाचस मग गोंडाबाली पोरी गोंडाबाली. तू काय काम पडाय गोंडा काय माहिती. इकडे लक्ष द्या. देवा दिली इंद्रिय हात पाय कान, मला सर्व दिलेलं आहे, मी काही मागत नाही. भगवान परमात्मा म्हणतात नाही तू कोबर आहे, तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. उपमन्यूला वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर देऊन टाकला. ध्रुव बाळानं काय मागितलं, बापाची मांडी मागितली, त्याला आढळपत दिलं. द्रौपदीनं सांगितलं लाज राखो मेरी गिरधरी लाल, तिला किती वस्त्र पुरवली. त्यावेळेस तुकोबराय सांगताय देवा तैसे मजवरी बा नाही संकट, माझ्यावर संकट नाही, पण देव म्हणतायत नाही मी दिल्याशिवाय राहणार. हे देवा मी घेणार नाही का वडिलांचे रेत जानात वडिलांचे रेत. उचित नाही देवा का वडिलांची रीत जाणत असे. ज्ञानोबा लिहितात की नाही, जे जे वडील करती तयाना. याचा अर्थ करतो का अगोदर वडिलांनी वडीलधाऱ्यांनी ज्येष्ठ मंडळींनी सुधरा. बाकी ना म्हणते आम्ही बिघडेलच कारण बिघडेल नाही येत तुम्ही सुधरेलच शेत. पण नातूना वयना समोर जर तुम्ही पत्ता पत्ता खेतच होती म्हणले विचारा मग तुम्ही बिघडेलेत का काय वय लागी जाई कोणले लागी की तर काय होईल. सकाळी कीर्तन उद्या ती ना काय उद्या गरज नाही नाही बी उद्या कीर्तन तरी म्हणून पॅकेट तयारच वावर माहिलच आधी वाप मुडो कराव पैर पै. जरा मनाला विचारा महाराज, अरे नातू सारखा आपला मुलगा आहे बरोबरीच नातू आहे, त्याच्या समोर म्हातारानं बीडी तरी प्यावी का. जुने लोक पेत नव्हते का, पित होते पण मर्यादा होती. आते जर एखादा पोरगा तमाशात बसलेला राहिला त्याने जर सांग 100 शांताबाई लाव, 70 वरील ना सांग 150 रे चमकावाली लाव. विनोद नाही कळलं का तुम्हाला, जे जे वडील करतील. हो चला इकडे लक्ष द्या, आपापल्या मुद्द्याकडे. तुकोबाराय सांगतायत माझ्या वाडवडिलांनी माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, त्याने तुझी वारी केली, त्यांनी मागितलं नाही मी कशाला मागू. भगवान परमात्मा म्हणतात तुकोबा आज मी दिल्याशिवाय राहणार नाही, जर घेतलं नाही तर पंढरपूर सोडून जाईल. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं मला द्या पण माझ्या मर्जीप्रमाणे, तू सांगशील ते देईल. म्हणले द्या. अभंगाच्या प्रथम चरण. हे
काय मागितलं जगद्गुरु तुकोबरायांना? हेची दान देगा देवा मागितलं. पहिलं चरण फार छान वाटलं. की तुमच्याकडे एक मन आहे का? बाप वैसा तुमच्याकडे मन आहे ना? बाप वैसा बेटा, बाप वैसा बेटा. केला इशारा जाता जाता. ऐका, चाल किती छान म्हटली. जसा बाप राहिला ना तसा मुलगा आहे तो महाराज. बाप जर फरदड महाराज होई पोऱ्या क्वार्टर माराशिवाय राहत नाही. चॅलेंज आहे. खोटं पटत असेल तर बाप जर तंबाखू खात नाही तर पोऱ्या इमलच काय. बाप जर गौतमगिरी बाबांना मंदिर माही असली तर पोऱ्या सप्तामा चटाया उचला शिवाय राहावं नाही. आणि बाप जर तमासा सोडत होणार तर पोऱ्या घर सापडत नाही. कळलं का? किती मस्त म्हटलं. मेरे प्यार को तुम बुला तो न दो, एची दान देगा देवा. गाणंच तसं आहे. इकडे लक्ष द्या बरं का. तुकोबरायांनी काय मागितलं? हेची दान मला दे देवा. देऊ नको असं माझं म्हणणं नाही, पण काय दे? तुझा विसरण व्हावा. काय मागितलं हो? तुझा विसरण व्हावा हेची दान देगा देवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.